श्री त्रिशुंड गणपती विजय मंडळ ट्रस्टचा एक कार्यकर्ता प्रकाश लांडगे. आता आपण जे मंदिर बघितलं 1754 सालचं, इसवी सन 1754 सालचं हे मंदिर आहे. अगदी दगडी कोरीव काम केलेलं, पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असं एकमेव मंदिर आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यामुळे मंदिर खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणजे धार्मिक दृष्ट्या म्हणता येईल, तसंच भौगोलिक दृष्ट्या पण. आणि जशी मूर्ती, जसं मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे तसेच मूर्ती पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. मूर्तीला 3 सोंड 6 हात, मांडीवरती शक्ती, दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आणि मोरावरती आरूढ असलेली मयुरेश्वराची जगातील एकमेव अशी मूर्ती आहे. ही मूर्ती अशी पूर्ण जगात तुम्हाला कुठेच बघायला मिळणार नाही. मूर्ती पण आपली काळ्या पाषाणामध्ये, एका काळ्या पाषाणामध्ये कोरलेली साधारण 2.5-3 फुटाची मूर्ती आहे. इतिहास किती सालची आहे ही मूर्ती किंवा काय त्याबद्दल? मूर्तीचा इतिहास आपल्याला आतापर्यंत सांगता नाही येणार, पण मंदिराच्या गाभाऱ्याच्या वरती जे शिलालेख आहे त्याच्यामध्ये साधारण 16 ऑगस्ट 1754 सालचं बांधकाम सुरू केलेल्याचा आपल्याला एव्हिडन्स मिळतात. गाभाऱ्याचं वैशिष्ट्य काय आहे? गाभारा केव्हा सर्व पुणेकरांना दर्शनासाठी खुला केला जातो, त्याबद्दल काय सांगणार? मंदिराचं गाभारा कंटिन्यू चालू असतो 12 महिने 24 तास. फक्त खाली जे तळघर आहे हे वर्षातून एकच दिवस, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण खुलं करतो भाविकांसाठी. बरं, ह्याचं वैशिष्ट्य काय समाधीचं ते सांगा. समाधीचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर ज्यांनी बांधलंय, भीमजीगिरी गोसावी, त्यांचे जे गुरु आहेत दलपतगिरी गोसावी यांची समाधी आहे इथे. ही जी समाधी आहे ही हे मंदिर ज्यांनी बांधले भीमजीगिरी गोसावी यांचे जे गुरु आहेत दलपतगिरी गोसावी यांची समाधी आहे इथे. आणि या समाधीचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की मूर्ती गणपतीला आपण जर का अभिषेक केला तर समाधीलाही अभिषेक होतो. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी का, तर त्यांचे जे शिष्य लोक आहेत ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांच्या गुरूंचं दर्शन घ्यायला यायचे. तीच प्रथा पूर्वापार जी चालत आलेली आहे तीच आपण आता पुढे कंटिन्यू करत आलेलो आहे. त्याच्यामुळे फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे वर्षातनं एकच दिवस हे तळघर भाविकांसाठी खुलं करण्यात येतं. आणि पाणी जे साचतं त्याचं काय? पाणी जे साचतंय, आता तुम्ही पाण्यामधनं जे आलेलं आहात ना, तर ऍक्च्युली कसं आहे ना की आजूबाजूला जे पावसाचं पाणी झिरपलेलं असतं ना, त्याचे छोटे छोटे झरे आहेत इथे खाली, आणि ते झऱ्यांच्या माध्यमातून इथे पाणी साचलं जातं.